तुम्ही रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करण्यासाठी अर्ज केला असेल, पण नाव खरंच ॲड झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी सरकारी म्हणजे तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून रेशन कार्डमध्ये नाव ॲड झाले किंवा नाही, किंवा तुम्ही नाव कट केले असेल तर ते ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी अर्ज केला असेल आणि अर्जाचे स्टेटस काय आहे, नाव ॲड झाले किंवा नाव कमी झाले हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर गुगल सर्च बारमध्ये EPDS किंवा RC डिटेल या प्रकारे टाईप केलं तरी चालेल. त्याला सर्च करायचे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं APDS महाराष्ट्र अशा प्रकारे इथं वेबसाईट दिसणार आहे. आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर हिच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे वेबसाईट दिसणार आहे, जी की आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम APDS फूड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारे इथं वेबसाईट दिलेली आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला RC डिटेल बघण्यासाठी डायरेक्ट इथं तुमचा RC रेशन कार्ड नंबर इथं टाकावा लागणार आहे. तर मित्रांनो, इथं महिना दिलेला आहे, त्याच्यानंतर वर्ष दिलेत आणि इथं तुम्हाला RC नंबर टाकायचा आहे. तर आपण इथं RC नंबर पटकन टाकून घेऊयात. RC नंबर टाकून झाल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं मेंबर डिटेल दिसणार आहे. जर तुम्ही नाव ॲड केलं असेल तर तुम्हाला इथं सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 7 या प्रकारे इथं त्याच्या साईडला मेंबरचे नाव दिलेले आहे. त्याच्यानंतर स्टेटस UID सीडेड आहे किंवा नाही. तर तुम्हाला ते आपल्या रेशन कार्डवर किती रेशन दिलं जातं ते सुद्धा इथं दिलेलं असते. तर तुम्ही इथं बघू शकता की गहू किती किलो देतोय, 16 किलो. त्याच्यानंतर तांदूळ किती किलो, 16 किलो. त्याच्यानंतर जवार 8 किलो. अशा प्रकारे इथं तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर धान्य दिलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डवर सदस्याचे नावे ॲड केले असतील किंवा कमी केले असतील, ते झाले किंवा नाही ते तुम्ही इथं स्टेटस बघू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा, जेणेकरून ते सुद्धा तहसील ऑफिसमध्ये न जाता ऑनलाईन बघू शकतील. तर इथं ॲड झालं नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष तहसील ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा अर्ज करू शकता. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.